PCOD आहे आणि सतत गोड खाण्याची इच्छा होती आहे म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. लक्षात ठेवा, PCOD प्लस शुगर क्रेविंग्स इज इक्वल टू इन्सुलिन रेझिस्टन्स. आता होतं काय, शरीरामध्ये ज्यावेळेला इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही त्यावेळेला जे आपल्या शरीरात आलेली साखर आहे, तयार झालेली साखर आहे, ती पेशीत न जाता रक्तात तशीच राहते आणि त्यामुळं काय होतं तर फूड क्रेविंग्स होतात किंवा शुगर क्रेविंग्स होतात, गोड खाण्याची इच्छा होते आणि याच्यामुळे पुढे जाऊन काय होतं तर हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि PCOD अधिक बळावतो. त्या स्त्रीचं वजन वाढायला लागतं, त्या स्त्रीचा फॅट वाढायला लागतो. तर हे टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या खाण्यावरती कंट्रोल ठेवायचा आहे. तर खाण्यावरती कंट्रोल ठेवण्यामध्ये सगळ्यात पहिला फोकस आपला असा असला पाहिजे की आपण मैदा आणि बेसन हे आपल्या डाएटमधून आपण कायमस्वरूपी काढून टाकलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये मेदोदृष्टी अजून जास्त होते आणि ही सायकल परत बळावते आणि हे परत जास्त सुरू होतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जे आपण मॉडर्न लाईफस्टाईलचं अनुकरण करतोय, ज्यामुळे आपण जेवल्यानंतर डेझर्ट खाणे, आईस्क्रीम खाणे या गोष्टी करतोय, याच्यामुळे सुद्धा PCOD अजून जास्त प्रमाणात वाढत असतो. तर अशा गोष्टींचं सेवन अधिक केलं पाहिजे ज्याच्यामध्ये फॅटसुद्धा कमी होतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कंट्रोलमध्ये येतो, PCOD कंट्रोलमध्ये येतो आणि मासिक पाळी रेग्युलर व्हायला मदत होते.